फ्रेश वाटतंय ना? मस्त लागली होळी. बस बसा. अहो अरे हो. आशीर्वाद. बाबा आशीर्वाद दे. सुखी रहा. आई आशीर्वाद दे. हो नक्की. हॅपी गुढीपाडवा. सुखी रहा. आणि असंच बायकोच्या अर्ध्या वचनातही राहा. आई अगं म्हणजे काय? वहिनीचे इतक्या वर्षात नाही करू शकल्या त्या 4 महिन्यात केलेस तू. इंद्रनील आणि इतक्या सकाळी उठून आंघोळ बिंघोळ करून तयार. ओके. निलिमा शिकून घ्या हिच्याकडनं नवऱ्याला मुठीत कसं ठेवायचं ते. आई त्यांनी माझं ऐकलं हा त्यांचा मोठेपणा आहे आणि माझं नशीब. वा. हो पण इतक्या सकाळी उठला ना. हा आई अगं चांगली बायको मिळाली ना की नवरा सद्गुणी होतो. आणि या बाबतीत तुझी दोन्ही मुलं भाग्यवान आहेत. नाही पण सगळ्यात आधी मी भाग्यवान आहे. ते भाग्य वंश परंपरेने तुमच्याकडे आलेलं आहे. बरोबर ना ललिता? तुम्हाला असं वाटत असेल तर भाग्यवानच म्हणायचे मी. नाही पण काय म्हणा, दादासाहेब गेल्यानंतर एवढ्या पहाटे गुढी पहिल्यांदाच उभारली गेली नाही का इंद्रनील? ए आई आता बस ना. वर्षाच्या सुरुवातीला का टोमणा मारलीस मला? नाही रे. मला गिल्ट येते माहितीये का? हा मी तेव्हा उठायचो उशिरा कारण मी घरात सगळ्यात लहान होतो ना दादा. पण आता तसं नाहीये. आता मी जबाबदार पुरुष आहे आणि मला माझ्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या कळायला लागल्या. मी तर ठरवून टाकलं इथून पुढे सगळं आईचं ऐकायचं. संकल्प आहे हा माझा नवीन वर्षाचा. आई जे बोलणार तेच इंद्रनील करणार. व्हेरी गुड. अहो भाऊजी आणि वहिनींना नमस्कार करायचा राहिला. येस येस. नाही 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 असं कसं? मान आहे हा तुमचा दादा. आम्हाला सांभाळून घे रे. सुखाचा संसार कर. तुमच्या जोडीला कोणाची दृष्ट न लागली.